आतमध्ये केली गेली. पंच नक्कीच नाखुश आहेत. लेग बायचा इशारा. पिचिंग कदाचित आउटसाइड लेग स्टंप असू शकेल आणि या कारणास्तव पंच मात्र नॉट आउट करार देत आहेत. महेंद्र शिंदे आणि परशुराम पाटील हे आपण दोन पंच पाहत आहात आणि खास या पंचांची नेमणूक या स्पर्धेसाठी केली गेली आहे. फुल ऑफ लेंथ ऑन साइडला स्ट्रेट बॅटेड फटका. प्रयत्न मनेरांच्या बॅटमधून डीप लॉंग ऑन रिझर्व चांगलं क्षेत्ररक्षण. चांगला थ्रो. गणेश मनेरा डेंजर झोन मध्ये होते. इथे फेकू का तिकडे लावू या दुहिता मनस्थितीमध्ये मात्र हा चान्स घालवला महेशनं. स्ट्राइक एंडला जरी थ्रो केला असता तरी देखील विकेट मिळू शकली असती. नॉन स्ट्राइक एंडला जरी चेंडू लावला असता तरी देखील विकेट मिळू शकली असती. मात्र दुविधा मनस्थितीमध्ये मात्र तो चेंडू हातामध्ये ठेवला. ऑन साइडला फटका पसतोय. चेंडू हवेत. विक्रांत आहे त्या ठिकाणी. सुंदर असा कॅच. स्वतःच्या होम ग्राउंडवर टायटल मारण्याचं स्वप्न हे वाघबीळ संघाचं आहे. अनेक ठिकाणी टायटल मारले आहेत वाघबीळ टीमनं. वाघबीळ संघाच्या विषयी माहिती द्यायची गेली तर अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील हा दादा संघ गणला जातोय. कारण ह्या संघाने देखील त्या 23 स्पर्धांच्या मालिकेवर अधिराज्य गाजवलंय. 6 विजेतेपदं मागच्या वर्षी पटकावली होती. या टीमनं ऑफसाइडला चेंडूला पंच केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर डीपला चांगलं क्षेत्ररक्षण. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. येईपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तर थोडंसं फंबल झालं राजेश पाटील कडून. 3 धावा कंप्लीट. डॉक्टर ज्ञानदेव डाकी. दमनच्या दौऱ्याच्या दरम्यान गणेश मनेरा यांना दुखापत झाली होती. त्यांच्या एका बोटाला इजा झाली होती. जवळपास टाके आले होते आणि मात्र टाके मारण्याचं काम डॉक्टर ज्ञानदेव डाकीनंच केलं होतं. ते नॉन स्ट्राइक एंडला आहेत आणि त्यांनी म्हटलं होतं की गणेश तुला वाघवेलच्या स्पर्धेपर्यंत मी फिट करेल असं ज्ञानदेव डाकीनं गणेशला म्हटलं. गणेश काल तो टाका काढण्यासाठी गेला होता आणि आज गणेश फिट आहे. 3 षटकार 2000 रुपये. कोणाकडून? नरेंद्रजी पाटील यांच्याकडून 3 षटकार 2000 रुपये कॅश प्राइज आहे. संधी आहे. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. आज गणेशचं नशीब आहे. काय सुरू आहे. गणेश मनेरा सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी विकेट सॅक्रिफाइस करतोय. हे आश्चर्यजनक सत्य आहे. मोठी विकेट आहे. कदाचित त्यांच्या हाताला दुखापत आहे. मोठे स्ट्रोक खेळता येत नाहीयेत. बॅटची ग्रीप कदाचित त्यांना पकडायला मिळत नसेल. या कारणास्तव ती विकेट मात्र गणेश मनेरा सॅक्रिफाइस करताना दिसतोय खेळपट्टीवर. धावसंख्या 8 आणि 8 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाला. दुसरा फलंदाज बाद झाला मिस्टर गणेश मनेरा. खूप मोठं नाव आहे. 80च्या पलीकडे धावा करणारा खेळाडू आहे. अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार गणेश मनेरा यांना पटकावला आहे. लक्षात ठेवा. 45चा खेळाडू. 35 वयोगटातून 40 वयोगटामध्ये पदार्पण. 40 वयोगटातून आपण 45 वयोगटामध्ये पदार्पण केलेले खेळाडू देखील या टीम मध्ये पाहतोय. मात्र इथे पुढे संधी दिली गेलेली आहेत केतन यांना. केतन पाटील एक नामांकित खेळाडू आहे. एक मोठं नाव, मोठा खेळाडू. पंकज गोंदले, केतन पाटील, गणेश मनेरा, नंदू पाटील, ज्ञान पाटील ही मोठी नावं आहेत वाघवेल टीम मधील, ज्यांना आपली एक ओळख, आपली एक छाप टेनिस क्रिकेट जगतामध्ये ठेवली आहे. ओळख निर्माण केलेले खेळाडू आहेत. लक्षात ठेवा. त्यामधील हा एक खेळाडू तो म्हणजेच केतन पाटील. धावसंख्या 8. डान्सिंग विथ द पिच. पुढे आले. अगदी चेंडूला मिडलला घेतलं गेलं आणि फेकून दिलं लॉंग ऑनच्या वरून. 6 धावासाठी. धन्यवाद. धावसंख्या 14. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि डॉक्टर डाकी काय आज कुठली टॅबलेट घेतली आहे डॉक्टर? विटॅमिन डी. मला टॅबलेट आणून दिले आहेत कारण माझी देखील तब्येत बरी नाहीये, त्यामुळे डॉक्टरनी मला टॅबलेट आणून दिले आहेत. काय फटका खेळलाय. क्लास. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर झाली. अगदी चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतला गेला. फ्रंटला आले आणि
क्लासेस फटका मी म्हणेल. खूप सुंदर फटका खेळला गेला डॉक्टर डाकी यांच्या बॅटमधून. सर चर्चा करण्यात का वेळ नाही, ऑलरेडी आपण उशीर आहोत. नवगर संघ ऑलरेडी आपण उशीर आहोत, प्लीज कोऑपरेट करा. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. धाव संख्या 14. अंतिम सामना दहिसर वर्सेस बालकुम. दोन्ही संघ आलेले आहेत. दोन्ही संघांचं हार्दिक स्वागत. इनिंग संपल्यानंतर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित यायचं आहे. वेळ वाचवा, लक्षात ठेवा, विनंती करतोय. 3 षटकार 2000 रुपये आहेत आणि हे 2000 रुपये दिले जातील नरेंद्रजी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. केतन पाटील स्ट्राइक एंडवर. जीएसटी कापून फ्लाइटेड फुल ऑफ लेन चेंडू आणि हे जुसी फुलटसला सोडणार नाहीये केतन. 6. थँक्यू. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 20. चेंडू आलाय पहा. बाईक कोणाची आहे? ती बाईक बाहेर काढायची आहे. ज्या कोणाची बाईक आणली आहे मैदानाच्या आतमध्ये, तुम्ही जी काही वस्तू आणली आहे ती वस्तू ठेवा आणि ती बाईक प्लीज बाहेर काढा. धाव संख्या 20. इनिंग करतो ना जातो. ही इनिंग केली की तुम्ही बसा. ही इनिंग केल्यावर बसा. एकतर्फी कॉमेंट नाही करायची. धाव संख्या 20 आहे. काय फटका खेळला गेला, फुल ऑफ लेंथ, फुल टॉस आणि समोरचा खेळाडू आपण पाहिलं तर केतन पाटील. आणि अशा खेळाडूला तुम्ही जर अशा प्रकारचे चेंडू जर हाताळले गेले मैदानाच्या आतमध्ये तर त्या चेंडूला योग्य तो उत्तर केतन देण्यासाठी तयार आहे. चांगला चेंडू आणि या चेंडूला सरळ फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका. 2 षटकार. थँक्यू. क्लास बॅटिंग. आणखीन एक षटकार जर आला केतनच्या बॅटमधून तर नरेंद्रजी पाटील साहेब यांच्या खिशातून मी तर म्हणेल सध्याच्याकडे 2 500च्या नोटा वर आल्यात त्या फक्त काढायच्या आहेत. त्या 2 नोटा वर आल्यात. 2 षटकार आलेत. 2 नोटा वर आल्यात. फक्त त्या नोटा काढायच्या आहेत बाहेर जर तिसरा षटकार आला तर. मात्र इथून भरपूर मार्गदर्शन केलं गेलं. अवघी 10 मिनिटात ओवळा माजीवाडा आमदार आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. केतन पाटील स्ट्राइक एंडवर. राजेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. 2 चेंडू 2 षटकार आले आहेत. इथून हा तिसरा चेंडू असेल आणि ते एम एस धोनी स्टाईल. 6. थँक्यू. थँक्यू. अरे यार लक्ष द्या यार. काय आम्ही थँक्यू धन्यवाद बोलतोय तुम्हाला. एकदा वाजवायला लागलं तर सुसाट सुटतं तुम्ही लोक. चेंडू डिलिव्हर होताना जरा प्लीज लक्ष द्या. परिवहन मंत्री आहेत. अजून 3 मारले तर 6000. आणखीन हा चौथा षटकार.
मला वाटतं कॅबिनेट मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक. परिवहन मंत्री आहेत का? परिवहन मंत्री आहेत प्रतापजी सरनाईक साहेब. 10 मिनिटं त्यांचं आगमन. 4 चेंडू 4 षटकार हा इतिहास रचला गेला या वाघबीडच्या मैदानावर. केतन पाटील यांच्या बॅटमधून धावसंख्या तब्बल 39 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुना चेंडू द्या प्लीज, आम्हाला इथे कन्फ्यूज करू नका, पैसे नंतर द्या. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 39. 3 चेंडू 3 षटकार. नरेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपये नक्कीच दिले जातील. अजून 2 मारले तर नरेंद्र पाटीलकडे 5,000. अजून 2 षटकार आले तर नरेंद्र पाटील यांच्याकडून 5,000 हे दिले जाणार आहेत. अजून कोणाकडून काय लावायचं बोला, आता ब्रेक आहे. शशिकांत पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. केतन तुझ्यासाठी धन्यवाद. आणि ब्रास बँड पथक विनंती करतो चेंडू जेव्हा हातामध्ये ते बंद करा. तुम्ही वाजवताय, तुमचं मनापासून आभार धन्यवाद. फक्त चेंडू टाकण्यात जेव्हा बॉलरच्या हातामध्ये येतो त्यावेळेस जरा स्टॉप व्हा. 4 चेंडू 4 षटकार. केतन पाटील स्ट्राईक एंडवर. काय इथून वापसी केली जाईल का? राजेश पाटील गुणवत्ता आहे या गोलंदाजामध्ये. एक नामवंत असा गोलंदाज आहे, मात्र एक नवा इतिहास नवा विक्रम या मैदानावर लिहिला जाईल का? मॅचला मी मॅचला वाघबीडला ठाण्याला मॅचला थांबून मारील. धावा झाल्या आहेत त्या 39 धावा. राजेश पाटील 5 चेंडू 5 षटकार. आपण अनेक खेळाडूंच्या बॅटमधून पाहिले आहेत. प्रफुल्लच्या देखील बॅटमधून आपण या मोसमामध्ये पाहिलं होत्या मुर्द्याच्या मैदानावर. आणि ते 5 चेंडू आणि 5 षटकार. थँक्यू. या सीझन मध्ये हा दुसरा खेळाडू ठरतोय ज्यांना 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले आहेत. इथे मात्र अवांतर चेंडू हाताळला जात आहे. पंचांचा नोचा इशारा येतोय. खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू टाकला गेला. धावसंख्या 46. आणि ते देखील अवांतर चेंडू. वाईटचा इशारा येतोय पंचांचा. 5 चेंडू 5 षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक अवांतर चेंडू. लाईन पूर्णतः आपण पाहिले आहे. त्या ठिकाणी थोडासा भरकटतोय. राजेश पाटील वापसी करावी लागेल. राजेश चांगला गोलंदाज आहे राजेश पाटील नो डाऊट. यस, याला म्हणतात स्पोर्ट्स स्पिरिट. माझ्याकडून हीच अपेक्षा होती केतन पाटील कडून. यंग टुर्नामेंट मध्ये केतननं 6 चेंडू मध्ये 6 षटकार नक्कीच मारलेत. मात्र थँक्यू केतन. स्पोर्टमॅन स्पिरिट आपण पाहिलं. आपला समोरचा गोलंदाज कोण आहे, त्याचं वय किती आहे आणि त्यानुसार मात्र खरोखरच तो शेवटचा चेंडू फक्त डिफेन्स केला गेला. इथून मात्र खऱ्या अर्थानं केतन पाटील हा खेळाडू किती चांगला खेळाडू आहे हे मात्र स्पष्ट झालं. कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारणं हा विक्रम नाहीये. तर आताच्या घडीला सध्याच्या घडीला असे काही अनेक गोलंदाज आहेत ज्यांच्या गोलंदाजीमध्ये 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारल्यानंतर मात्र त्यांनी आपली गोलंदाजी सोडली आहे. उदाहरण द्यायचे गेले तर मी अनेक वेळा ओपनच्या मॅचेस करतोय, त्याच्यामध्ये उदाहरण देण्यासारखे अनेक खेळाडू आहेत. त्याच्यापैकी एक उदाहरण नक्कीच मी तुमच्यासमोर प्रेझेंट करेल. धावा संख्या झाली आहे ती 49. केतन ऑन स्ट्राईक. न्यू बॉलर. आता मात्र खरी कसरत आहे. समोर एक नामवंत खेळाडू आहे आणि तितक्याच गुणवत्तेचा कसलेला रुसलेला, जे इतकं मी म्हणू शकेल की केतननं क्रिकेटचे जितके उन्हाळे पावसाळे पाहिले नाही आहेत त्याहून अधिक उन्हाळे पावसाळे पाहणारा क्रिकेटमध्ये राजू पाटील एक मोठं नाव. टेनिस क्रिकेट जगतातील एक नामवंत गोलंदाज. आल्या या पहिल्या चेंडूला पाठवून दिले सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा 6वा षटकार.
धाव संख्या झाली आहे ती 55. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तिसरं षटक सुरू आहे. 55 धावा फलकावर लावल्या आहेत वाघबीळ टीमनं. वाघबीळचे वाघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. स्ट्रगल करतोय नवघर संघ. इथून नवघर संघाला हवी आहे वापसी आणि त्या वापसीसाठी नवघर संघाला काढावी लागेल केतन पाटील यांची विकेट. ती जर काढली तर ही रणमशीन हे वादळ थांबवता येईल आणि हेच जर वादळ थांबलं नाहीये तर हे वादळ मात्र चक्री वादळामध्ये रूपांतर घेईल. मिस्टर स्टोके, मी म्हटलं बेस्ट वर्सेस बेस्ट लढत होती. राजू पाटील अगेन्स्ट केतन पाटील. थँक्यू मित्रांनो. यासाठी मी म्हटलं होतं ना की जितके उन्हाळे पावसाले केतन पाटीलने पाहिले नाहीत क्रिकेटच्या दुनियेमध्ये, त्याहून 100 पटीने उन्हाळे पावसाले पाहिलेत ते राजू पाटीलनं. यामुळेच मी म्हटलं ना की बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आहे. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला तर दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट काढली राजू पाटीलनं. म्हणतात ना की एक सुनार की तो एक लोहार की, अशा प्रकारचा आपण क्रिकेट पाहिला. वेल डन. एक मोठी विकेट आणि विक्रम आहे. ओवळ्याचं मैदान मी कधी विसरू शकणार नाहीये. आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील पहिली बेस्ट इनिंग साकारली होती. फुलटॉस, ज्युसी फुलटॉस आणि हा पंकजच्या बॅटमधून षटकार. गणेश मनेरा कॅप्टन असताना मात्र मला वाटतं टुरिस्टची तिकीट भरपूर काढली होती. यावेळेस नंदू पाटील यांना कॅप्टनशिप दिल्यानंतर मात्र नंदू पाटीलला फ्लाईटची तिकीट काढलेत. कारण जास्तीत जास्त फ्लायर अँड फ्लायर वरून प्रवास जास्तीत जास्त वाघवीळ टीमचा सुरू आहे. गुड बॉल. चांगला चेंडू हाताळला गेला या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता राजू पाटील यानं. चांगली वापसी करतोय. बॅटची एज, बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र एसटीच्या मागे निघून जात आहे. काय मॅच सुरू आहे. 62 धावा फलकावर वाघबीळ संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर बॅटिंग करतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस केला होता. ही मात्र आणखीन एक विकेट, महत्वपूर्ण विकेट. डॉक्टर ज्ञानदेव डाकी यांना परतावा लागेल. वाईटचा इशारा पंचांचा. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 63. चित्तरंजन पाटील यष्टीच्या मागे आहेत. चांगलं यष्टी रक्षण चित्तरंजन पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून किताब या यष्टीरक्षकांना उमेळमानच्या मैदानावर पटकावला होता. त्यानंतर जवळपास मित्रांनो बालकुमच्या मैदानावर देखील चांगलं यष्टीरक्षण, कोळशेच्या मैदानावर देखील चांगलं यष्टीरक्षण केलं होतं चित्तरंजन यांना. कारण 2 हॅट्रिक ज्या सध्याच्या हंगामामधील 2 हॅट्रिक गोलंदाज नवघर टीमचेच होते. पहिली हॅट्रिक या हंगामामध्ये पूर्ण केली होती राजू पाटील यांना आणि दुसरी हॅट्रिक पूर्ण केली होती कुमार पाटील यांना आणि ती देखील कोळशे टीमच्या अगेन्स्ट, ओहळा टीमच्या अगेन्स्ट, माफ करा, ओहळा टीमच्या अगेन्स्ट कोळशेच्या मैदानावर. तो हा हॅट्रिक मॅन मी म्हणे राजू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या 63. 150हून अधिक विकेट घेणारा हा गोलंदाज आहे. धर्मेंद्र कोळी यांच्या पाठोपाठ मात्र राजू पाटील यांचं नाव घेतलं जातं. सर्वाधिक विकेट टेकर गोलंदाज. आल्या आणखीन एक धमाका. नंदू पाटील आणि नंदू पाटील 6. थँक्यू. 69 धावसंख्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. विमानं उडतायत. ही विमानं वाघवीळच्या मैदानावर उडतायत. त्यांची लँडिंग माहिती नाहीये. मिस्टर स्टोक गणेश पाटील बेस्ट फिल्डर आहे. एक तेरी तो एक मेरी. नंदू पाटीलला परतावं लागेल डगआउट रिझन मध्ये. आउट.
काय बॅटिंग सुरू आहे. ओव्हरऑल जर या 3 षटकांच्या खेळीच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर सिंगल किती आहेत, सिंगल धावा लक्षात ठेवा. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त मला वाटतं 3 धावा सिंगलच्या स्वरूपात धावून काढलेल्या आहेत वाघबीळ टीमनं. आणि त्यानंतर मात्र दुहेरी धाव जवळपास 1 वेळा आहे, तिहेरी धाव ही जवळपास 1 वेळा आहे. आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण चेंडू जे आहेत आपण पाहिलं षटकार 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 आणि षटकार. आज वेगळी प्लॅनिंग आहे वाघबीळ टीमची. वेलकम. या ठिकाणी आगमन झालं आहे माजी नगरसेवक बालकृष्ण ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. यस, अदर केतन पाटीलसाठी 1000 रुपये आहेत त्यांच्याकडून देखील. इथे आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळेल. 6 कुठल्याही गोलंदाजाला सोडलं जात नाही. या प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट आक्रमण खेळी मी म्हणेल धडाकेबाज खेळी सुरू ठेवल्या आहे. मात्र कुमार देखील एक कुंदन स्ट्रगल केलं होतं. अगदी त्या झेलच्या खाली देखील कुंदन आला होता. कदाचित दुखापत झाले त्यांना त्यांच्या बोटांना. मात्र काय बॅटिंग सुरू आहे. म्हटलं ना की गणेश मनेरा याने टुरिस्टची तिकीट काढली होती. मात्र ती कदाचित मी म्हणेन ट्रेनची होती किंवा मी म्हणेन कुठल्या तरी बसेसच्या होत्या तिकीट आधी बुकिंग असेल. मात्र नंदू पाटील यांच्याकडे कॅप्टनशिप दिल्यानंतर मात्र नंदूनं सरळ फ्लाईटची तिकीट काढल्यात आपल्या टीमसाठी. धावसंख्या 85. प्रत्येक टीमला कॅलेंडर दिलं जाईल. गजानन डाकीस साहेब यांचा फोटो आहे ते कॅलेंडरवर, जेणेकरून त्यांची 19 तारीख विसरू नका तुम्ही, असं त्यांचं वैयक्तिक मत आहे. 19 तारखेला भेट केला. 19 तारीख जे आहे कॅलेंडर तुम्ही चेक करू शकता. इथे मिस्टर स्टोक आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, बेस्ट फिल्डर आहे तो देखील. एक चांगला कॅच, आणखीन एक धक्का वाघबीळ टीमला. थँक्यू. धावा झाल्या आहेत त्या 85 धावा संख्या. क्लास बॅटिंग, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पर्यावरण मंत्री ना, परिवहन ना, थांबा ना जरा, एक ओव्हर बाकी आहे. ओके, एक ओव्हर फक्त बघा त्यांना सांगा. म्हणजे आपल्या लाईव्ह कॅमेरामध्ये एक ओव्हर आणणं बाकी आहे बाबा. मग आपल्याला म्हणजे आपला कॅमेरा तुमच्याकडे फिरवता येईल, नाही तर लाईव्हचा आपल्याला काय फायदाच नसणार. दादा बोलू ना. धावा 85 धावा झालेल्या आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिलन. वेलकम वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. परिवहन मंत्री ना, परिवहन मंत्री मिलन. परिवहन मंत्री आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं जय मल्हार वाघबीळ पोटी प्लसच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. रेकॉर्ड ब्रेक आमदार परिवहन मंत्री आदरणीय सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं जय मल्हार वाघबीळ पोटी प्लसच्या वतीनं सहर्ष 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 स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. थँक्यू. ठाण्याचा डाण्या वाघ, आपल्या हक्काचा माणूस, आपल्या समाजाचा माणूस, परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांना विनंती करतोय की लगेचच आपण साहेबांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे, कारण साहेबांना अजून इतर ठिकाणी व्हिजिटला जायचं आहे. अनेक अजून कार्यक्रम आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी सदिच्छा भेट द्यायची आहे. सामना सुरू ठेवा, सामना बंद करू नका.
आपल्या हक्काचा माणूस, आपल्या समाजाचा माणूस, ठाण्याचा ठाण्या वाघ आणि नेहमीच आदर आहे या व्यक्तीचा. मग ती स्पर्धा ठाण्याला असू द्या किंवा नवघरच्या मैदानावर असू द्या किंवा भाईंदरला असू द्या, कुठेही असू द्या, साहेबांचं नेहमी आगमन असतं. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, मात्र स्ट्रगल करावं लागेल डीप लॉंग ऑनच्या फिल्डरला. सेफ मध्ये चेंडू लँड होतोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. धावा संख्या 88 धावा. सन्मान या ठिकाणी केला जातोय जय मल्हार 40+ वाघवीळ मास्टर्सचे अध्यक्ष मी मोहन बाबा गोंधळे. बाबांना विनंती करतो की आपण साहेबांचा शुभ सन्मान करावा. चला बाबांना मी विनंती करतो, बाबा आपण तो सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. साहेबांना जायचं आहे. इतर ठिकाणी देखील बरेचसे कार्यक्रम आहेत, त्यांना त्या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी जायचं आहे. वाघबीड 40+ वतीनं सामन्याच्या दिशेने देखील आम्ही वळणारच आहोत. 6 धावा षटकार. थँक्यू. या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय शिवसेनेचा ठाण्या वाघ आदरणीय सन्माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान जय मल्हार 40+ वाघवीळ यांच्या वतीने केला जातोय. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात, आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्या या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल तुमचं मी जय मल्हार वाघवीळ 40+च्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपला अमूल्य वेळ आमच्या स्पर्धेला दिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. शॉर्ट बॉल हा देखील गॅप मध्ये आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. विक्रम आणि विक्रम रचला गेला. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये विक्रम रचला गेला. पक्या त्याला थांबव, जरा सत्कार करायचे, थोडे वाजू नका, थांबा. आज 50वा वाढदिवस आहे मधुकरजी पाटील साहेब आणि प्रतापजी सरनाईक साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना वाढदिवसाच्या 50वा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आपल्याला उदंड आयुष्य लाभो मधुकरजी पाटील साहेब, या शुभेच्छा असतील. धन्यवाद साहेब. षटकारांची ऍक्टिव्हिटी दिली. 6 मारले नक्की. तो पहिला झालेला. किती स्कोर झाला? 106. नवा इतिहास, नवा विक्रम लिहिला गेला या ठिकाणी. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये हा एकमेव संघ गणला जाईल ज्याच्या खात्यावर 100 धावांचा विक्रम लिहिला जाईल. धन्यवाद सर, आपण इथे आलात, आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. वाईटचा इशारा. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 109. ब्रास बँड पथकांना विनंती करतो तर थोडा वेळ शांत बसा. नवा इतिहास, नवा विक्रम रचला गेला, लिहिला गेला. 97 धावांचा तो विक्रम मोडीत काढत आपल्या घरच्या मैदानावर मात्र नवा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला गेला वाघवीळच्या या वाघांकडून. 109 धावा. आणखीन एक मोठा फटका. हा देखील षटकार. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी 2 सन्मान राहिलेले आहेत. ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संतेजी पाटील आणि सचिव दीनानाथजी ठोंबरे साहेब यांचे 2 सन्मान हे राहिलेले आहेत. मॅडम या वर या ना आपण. मॅडम आपण वर या. 115 धावा आणि 116 धावा विजयासाठी नवघर संघाला. प्रेम शेळके यांना देखील विनंती करतो, त्याने देखील आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आज त्यांचा देखील जन्मदिवस आहे.
त्यांना देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. श्याम पाटील यांना देखील विनंती करतो, त्यांनी देखील वर या ठिकाणी सन्मान केला जातोय. बालकुमचे नगरसेवक संतोषजी भोईर साहेब यांचा सन्मान त्या ठिकाणी केला गेला. माफ करा, शाखा प्रमुख संतोषजी भोईर साहेब, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. पैसे केतनचा सगळा पैसे केतनचा कॅलेंडर घे तुला. यस, ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष संदेशजी पाटील व सचिव दीनानाथजी ठोंबरे मॅडमच्या शुभ हस्ते मधुकर पाटलांचा आज वाढदिवसानिमित्त शुभ सन्मान केला जातोय. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक मिनिट सचिन, त्याला जागा तर तुम्ही बसता, तुम्हाला जागा दिली. माननीय श्री प्रेम जी शेलके साहेब का यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है. माननीय श्री श्यामजी पाटील साहेब आमच्या सोबत आहे, त्यांचं पण आम्ही ते स्वागत आणि सत्कार करणार. मी रिक्वेस्ट करेल मिन्नाथ दादा स्वागत आणि सत्कार करायचं प्लीज. ठोंबरे ना दीनानाथ ठोंबरे साहेब सचिव हमारे बीच उपस्थित हैं, उनका भी स्वागत और सत्कार हम इस वक्त करेंगे. व सचिव दीनानाथ ठोंबरे साहेब यांचं स्वागत आणि सत्कार केला जाते. माननीय श्री महेशजी पाटील साहेब चा पण सत्कार इथे होणार. मी रिक्वेस्ट करेल मिन्नाथ दादा. माननीय श्री बजरंगजी पाटील साहेब उपस्थित आहे, त्यांचा पण स्वागत आणि सत्कार इथे केला जाईल. मी रिक्वेस्ट करेल मिन्नाथ दा. माननीय श्री भागीरथ पाटील साहेब हे पण इथे उपस्थित झाले आहे, त्यांचं पण आम्ही स्वागत आणि सत्कार करू. माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब पण आले, त्यांचं पण मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत दादा. चलिए, सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच प्रवेश करती हुई ओपनर बैटर्स, एक तरफ है कुमार तो दूसरी तरफ राजेश. देखना यह है कि गेंदबाजी की कमान पर किसे लाया जाता है. प्रयत्न मनेरा
गेंदबाजी की कमान पर सज्जे होंगे प्रयत्न मनेरा, एक अनुभवी गेंदबाज, एक अनुभव से भरपूर गेंदबाज के रूप में इनकी पहचान है और विकेट टेकर गेंदबाज के रूप में इन्हें जाना और पहचाना जाता है प्रयत्न मनेरा। क्या बात है, लक्ष्य कितना है? 116 ओनली 116। पंकज 46, 47 रन पर पंकज थे, 46 रन पर। पहली गेंद प्रयत्न मनेरा की, ये टप्पा खाने के बाद बल्लेबाज खाली प्रयत्न करते रह गए और गेंद रही डॉट के रूप में। क्या बात है, जिस तरीके से वुमेन प्रीमियर लीग का आयोजन किया गया था इसी ग्राउंड पर चर्चा करेंगे उसके बारे में भी। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है, गेंद आती हुई डीप पॉइंट रीजन में, वहां पर मिन्नात मौजूद, मेरे ख्याल से वहां पर न्यान मौजूद थे। न्यान ने बहुत अच्छी फील्डिंग का प्रदर्शन किया और एक रन नहीं बल्कि 2 रन यहां पर चुरा लिए गए। वुमेन प्रीमियर लीग की अगर बात करें तो हमारी जितनी भी लेडीज टीम्स ने पार्टिसिपेट किया था उसके पहले मुकाबले में ही मैच जब देखने मिला था तो टारगेट रखा गया था 116 रन। क्या वो चेज हुआ था? नहीं हुआ था, लेकिन एक इतिहास रचा है। इस वक्त वॉकबिल टीम ने, ये खराब गेंद थी, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन इस वक्त शुमार होता हुआ। सिंगल रन मिलेगा जरूर, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। प्रयत्न की अगली गेंद लेकर तैयार होंगे अपने बॉलिंग मार्क पर। जूसी फुल टॉस गेंद थी, बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद को खेला है डीप काउ कॉर्नर रीजन में। नंदू पाटिल वहां पर मौजूद, नंदू ने जब तलक की गेंद को फील्ड किया, दौड़कर सिर्फ और सिर्फ 1 रन लेते हुए नजर आए बल्लेबाज। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन से होना पड़ेगा संतुष्ट। 3 गेंदें अब तलक की हुई हैं और स्कोर है 3 गेंदें 3 रन, 4 रन। ओके, एक वाइट के रूप में भी रन देखने मिला था। बल्ले से अगर बात करें तो 3 रन जरूर आए हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे, फिर से एक बार रिवर्स स्ट्रोक करना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए। बैट का जहां स्टिकर होता है ना, वहां पर गेंद टकराती हुई नजर आई और 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन के साथ स्कोर जा पहुंचा है 5 रनों पर। गेंदें हो चुकी हैं लगभग 4, 2 गेंदों का खेल इस ओवर की अभी भी शेष है, 2 गेंदें अभी भी आना बाकी है। सामना करने के लिए तैयार होते हुए लेफ्ट हैंडर बल्लेबाज कुमार, आउटसाइड द ऑफ स्टंप, ये खराब गेंद थी, अंपायर डिसीजन वाइट बॉल। संदेश पाटिल वाला, संदेश पाटिल ग्रामीण शिक्षा। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं। होम ग्राउंड का यही बेनिफिट है, अगर आप इस ग्राउंड पर प्रैक्टिस करते हैं, इस ग्राउंड पर पसीना बहाते हैं, तो ये विकेटें भी आपका साथ देती है। और उसी तरीके का दृश्य इस वक्त देखने मिलता हुआ, जिस तरीके से बैटिंग देखने मिली। अब तक के इतिहास का सबसे बड़ा स्कोर खड़ा किया है टीम वॉकबिल ने। ओहो, ये वाइड बॉल, ऐसा लगा कि गेंद कट होकर स्टंप्स के ऊपर से कन्वर्ट हुई है, लेकिन अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित किया है। अतिरिक्त रनों में 1 रन जरूर, लेकिन टर्न देखिए, ऑफ कटर गेंद कितनी बेहतर डिलीवर करते हैं प्रयत्न मनेरा। अनुभव की कोई कमी नहीं, अच्छा टप्पा है, अच्छी लाइन है, अच्छी लेंथ है और सूझबूझ भरी गेंदबाजी। वाटर डिलीवरी, क्या बात है। ओवर की हुई है समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद स्कोर दर्शाता हुआ स्कोर बोर्ड पर 7 रन बिना कोई विकेट गंवाए। ग्रामीण पहले किसका कर रहे, माननीय श्री रामशेठ ठाकुर यहाँ पर उपस्थित है, उनका स्वागत और सत्कार हम यहाँ पर जरूर करेंगे। क्रिकेट के प्रति प्यार कहिए, क्रिकेट से उनका लगाव कहिए, बेहतरीन तरीके से खुद एक अच्छे खिलाड़ी है, शानदार खिलाड़ी है और शानदार खिलाड़ी के साथ साथ क्रिकेट के लिए, वो स्पोर्ट्समैन के लिए हमेशा उनका सहयोग रहता है और जब भी क्रिकेट का आयोजन और नियोजन होता है तो उपस्थित रहते हैं।
ग्रामीण शिक्षण संस्थाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री संदेश जी पाटिल साहब इधर हमारे साथ उपस्थित हैं, उनका भी हम स्वागत और सत्कार यहाँ पर करेंगे। ग्रामीण शिक्षण संस्थाचे कार्यकारी अध्यक्ष संदेश जी पाटिल साहब, इस वक्त इनका स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है। माननीय श्री डॉक्टर जी बलियार साहेब उपस्थित आहे, त्यांचा पण आम्ही स्वागत आणि सत्कार करणार। दैसर 40+ वर्सेस बालकुम 40+ कॅप्टन, चला लगेच यायचं टॉससाठी। डॉक्टर परिहार साहेब उपस्थित आहे, त्यांचं पण इथे स्वागत आणि सत्कार आम्ही करणार। मी रिक्वेस्ट करेन कमिटी मेंबर, आमचे गेस्ट आले आहेत, त्यांचा स्वागत आणि सत्कार जरूर करायचा आहे। कॅप्टन ऑफ टीम दैसर अँड कॅप्टन ऑफ बालकुम, कॅप्टन्स 40+ कॅप्टन्स या लगेच टॉससाठी। नेक्स्ट मॅच तुमचा असेल त्या। दिस इज ब्यूटीफुल डिलीवरी, फुल एंड गेन थी, 1 रन के लिए निकले हैं। डबल में लो ना, अभी 1 रन है, सिंगल रन 1 रन। इस मैच की अगर बात करें तो जिस तरीके की शुरुआत की ज़रूरत थी ना, उस तरीके की शुरुआत देखने नहीं मिली नवगढ़ टीम की तरफ से। नवगढ़ टीम को यहाँ पर अटैकिंग बल्लेबाजी करनी है, बड़े बड़े हिट लगाना है, जब जाके टीम सुपर डुपर हिट होगी। इस बार ये अच्छी गेंद थी, दिस इज ब्यूटीफुल डिलीवरी। आर यू रेडी ग्रुपचे आदवडे साहेब, त्यांचं आम्ही स्वागत आणि सत्कार करणार। आर यू रेडी ग्रुपचे दादा या, तुमचं स्वागत आम्ही इथे करणार, स्वागत आणि सत्कार। टीम कॅप्टन ऑफ बालकुम प्लीज लगेच आणि लवकर या दादा, नेक्स्ट मॅच तुमचा असेल। ये बड़ा हिट लगाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद हवा में है। पंकज चहलकदमी करते हुए आ रहे हैं, धीमी गति से आकर गेंद को फील्ड किया अंडर आर्म थ्रो में और यहां पर दौड़कर 2 रन पूरे किए। गेंदबाजी की कमान पर हैं डॉक्टर टाकी, मंजे स्मार्टी डॉक्टर। अगली गेंद लेकर तैयार। ओ ये बढ़िया गेंद थी, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। जड़ में डाली गई गेंद थी, लेकिन टप्पा खाने के बाद उछाल थोड़ी सी देखने मिलती हुई और भाग्यशाली रहे बल्लेबाज। ये गेंद इस वक्त डॉट के रूप में, गेंदें अगर डॉट होगी तो फिर नवगढ़ ये जो टारगेट है आपके लिए काफी लंबा होगा, काफी बड़ा टारगेट है, 116 रन चेस करने। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बैट का फेस ओपन किया था, गेंद को ड्राइव किया है, विशाल वहां पर मौजूद, बढ़िया फील्डिंग, सुंदर सा थ्रो। हो कीपर राकेश जब तलक के गेंद को फील्ड करते। यहां पर 2 रन की दौड़ लगी है। वाकबिल के खिलाड़ियों को देखिए, जर्सी कलर काफी सुंदर है, पर्सनैलिटी ग्रेट है और परफॉर्मेंस लाजवाब। रामशेठ ठाकुर साहब के शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जा रहा है। में टॉस और दिखाओ, नहीं तो प्रॉब्लम हो जाएगा। टॉस किया जा रहा है और टॉस का बॉस कौन बना है? ये बने थे तैसरनी टॉस जिंकून काय डिसिजन घेतलं? फिल्डिंग करेल। ओके दादा, थँक्यू। त्यांच्यासाठी गिफ्ट पण आहे, ते पण द्यायचं। हॅलो सर, परफेक्ट एकदम, थँक्यू सर। गेंदबाजी की कमान पर आए हैं परफेक्ट ऑलराउंडर प्लेयर पंकज गोले। पंकज की पहली गेंद डांसिंग डाउन द स्ट्रोक, गेंद को भेजा है डीप का कॉर्नर बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए।
What a hit! What a hit! This is a big blow out of the park. ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद ऑफ कटर गेंद बल्लेबाज को चकमा देती हुई कीपर के दास्तानों में सुरक्षित डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई. दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी. पंकज की नेक्स्ट बॉल. ओहो, ये बेहतरीन गेंद है. रना यहाँ पर मौका बना है, रन आउट का, विकेट का हुआ है पतंग. इसी के साथ लगता हुआ एक पहला दूसरा झटका. आर यू रेडी ग्रुप. यहाँ पर हमारे गजानन डाक्की साहेब, वाणीश्री गजानन डाक्की साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करणार. आर यू रेडी ग्रुप की तरफ से ये स्वागत और सत्कार. कल इनका जन्मदिन है. कल के दिन जन्मदिन की अगर बात करें तो डाक्की साहब का लुक कुछ चेंज होगा. उनकी यही पहचान है. वो कब पल में रूप बदले, जिस तरीके से क्रिकेट रंग और रूप बदलता है उसी तरीके से हमारे डाक्की साहब भी रंग और रूप बहुत बढ़िया तरीके से बदलते हैं. तो कल उनका जन्मदिन है, लेकिन आज आर यू रेडी की ग्रुप की तरफ से उनका स्वागत और सत्कार जरूर किया गया है. ना जेरोक्स है, जेरोक्स है, ओरिजिनल है. जेरोक्स है, जेरोक्स है. ऐसा लग रहा है कि 3 ओवर की समाप्ति हो गई है और सिर्फ औपचारिकता ही पूरी की जा रही है, क्योंकि वन साइडेड मैच लग रहा है. 12 गेंदों का खेल बचा है और जीत के लिए यहाँ से अब डायरेक्ट लंदन जाना पड़ेगा. इतना लंबा सफर. 116 रन का टारगेट है, स्कोर 22 रन, 94 रन की ज़रूरत है. अगर ये 94 रन बन गए तो कल के अखबार में ये टीम का फोटो आएगा कि 12 गेंदों में 94 रन का इतिहास रचा नवगढ़ टीम ने. लेकिन ये बहुत मुश्किल है, बहुत डिफ़िकल्ट है. कुछ चीज़ें समझ में आती हैं, कुछ चीज़ें नहीं समझ में आती हैं, लेकिन जो चीज़ समझ में आती है वो चीज़ ये है, क्योंकि ये मैच वन साइडेड होता हुआ नज़र आ रहा है. देखिए, खाने की फैसिलिटी कर दी गई है. प्लीज़ किसी को भी लंच करना हो, दोपहर के खाने का आनंद लेना हो तो बिल्कुल माननीय श्री एडवोकेट मधुकर पाटिल साहब का जहाँ बैनर लगा है उसके बैक साइड में खाने की व्यवस्था रखी गई है, तो आप वहाँ पर खाने का आनंद ज़रूर ले सकते हैं. ओहो, ये गेंद हवा में है. नंदू पाटिल आते ही 7 विकेट लिया है. डाक्की साहेब, ओ डाक्की साहेब, भगवान शेठ कुठे गेले का? नाही, राहू दे. गेले का? क्या बात है. देखिए, आपने मुंबई इंडियंस के जब कैप्टन चेंज हुए थे, हार्दिक पांड्या बने तो उन्होंने डायरेक्ट रोहित शर्मा को बाउंड्री पे खड़ा किया था. उसी तरीके से नंदू पाटिल कैप्टन बनने के बाद मेगा को डायरेक्ट बाउंड्री पर. क्या बात है. पार्ट ऑफ द जोक. वेलकम जयवंत नाना, आपला मनापासून हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आमचे जोडीदार जयवंत नाना या.
इस बार ये बड़ा हिट करने की कोशिश, गेंद हवा में है और विकेट का बदन। ऑन अ हैट्रिक रहेंगे नंदू पाटिल। नंदू पाटिल इस ग्राउंड पर बड़े से बड़े इतिहास इन्होंने रचे हैं। 2 बॉल 2 विकेट हो गए। 2 गेंदों पे 2 विकेट ले चुके हैं। अगर तीसरी विकेट लेते हैं 600 रुपए की प्राइज बनी। किसकी तरफ से, किसकी तरफ से? यस, ओवर एंड ओनली श्री गजानन डाकी साहेब, कल जिनका बर्थडे है। अपील करने की कोशिश नहीं की। चलिए, 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 26 से 26 रन स्कोर कार्ड पर। नेक्स्ट बॉल टॉप एज और ये विकेट का पतंग। विकेट जरूर गिरा है। चलिए ब्रास बैंड, आपको भी ब्रेक मिला है, लंच कर लीजिए। अरे भाजी है, दाल राइस है, अचार है, पापड़ है, पूरी है, भाजी है। बोला ने फोन नहीं किया रे। अरे मैं आया, पहले सेटअप किया पूरा, कमेंट्री को बैठा तो बैठ के चले गए। मैंने कल आएगा तो उसके लिए नहीं, मैंने पूछा था पहला तो आएगा। नेक्स्ट बॉल, ये जड़ में डाली गई गेंद थी। बल्ले के निचले हिस्से से स्ट्रोक को खेला है मिड विकेट जोन में। 1 रन स्कोर जा पहुंचा है 27 रन। लास्ट ओवर का खेल जारी है। गेंदबाजी की कमान पर आए हैं इस वक्त नरेश। देखिए लास्ट ओवर के स्पेशली गेंदबाज हैं। 40+ की तरफ से ऑफर है। हेलो सर, मैं फोन करता 2 मिनट में कमेंट्री में बैठा हूं, मैच कर रहा हूं। नरेश को 2000 रुपए हैट्रिक के लिए। नरेश 40+ जय मल्हार ग्रुप की तरफ से प्राइज बनी। ये सफारी पूरा सफारी। और नरेंद्र पाटिल की तरफ से 2000। नरेंद्र पाटिल साहब की तरफ से 2000 ऑन हैट्रिक। अगर हैट्रिक लेते हैं तो क्या बात है। ये गेंद हवा में है, नो मैंस लैंड पर, 1 बाउंस आउट ऑफ द पार्क। 4 रन के लिए चौका। खाना खाया? नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार नरेश अपना बॉलिंग ट्रैक पर। ओह, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। टप्पा खाने के बाद बल्लेबाज समझ नहीं पाए इस गेंद को, क्योंकि उंगलियों का जादू यहां पर भिगे रहा था जरूर गेंदबाज नरेश ने। 4 गेंदों का खेल बचा है, मैच काफी लंबी है। गेंद पर बल्ला तो लगा है, हवा में गेंद है, डिक्लेयर जोन में कन्वर्ट होगी। चलिए 1 रन मिलेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। गेंदें बची हैं हिस्से में सिर्फ और सिर्फ 3 और औपचारिकता बाकी है इन 3 गेंदों में, क्योंकि स्कोर बोर्ड पर नजर डालते हैं तो स्कोर इस वक्त दर्शाता हुआ 32 रन। जीत के लिए लक्ष्य काफी बड़ा रखा था। इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट स्कोर 116 रन, 115 रन बनाए हैं। इस संस्था का एक रिकॉर्ड वाकबिल के नाम रहेगा। आगरी सामाजिक संस्था, ये एक रिकॉर्ड रहेगा कि वाकबिल टीम ने
जो रन बनाए थे 115, हाईएस्ट स्कोर बालकुम के नाम रहा। ये रिकॉर्ड एक ज़रूर उसी तरीके से बात करें बालकुम और कोलचेत और अब वाघबिल। अब अगर आप लाइन से देखें तो पहले बालकुम वहाँ से आते वक्त थाना से, फिर कोलचेत, फिर वाघबिल, यानी ये लाइन से रिकॉर्ड बना है। न्यू बैटर आए हैं महेश थोड़ा सा फास्ट जाना, लास्ट बॉल भी बाकी है और इसके बाद एक्शन में आपको दिखेगी दहीसर वर्सेस बालकुम। टॉस जीता है दहीसर ने टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। चलिए ये स्ट्रोक के साथ मैच की हुई है समाप्ति और इस मैच को वन साइड जीता है टीम वाघबिल ने। वाघबिल 40+ मास्टर्स। प्राइज मनी भी कुछ आई है, मेरे सहयोगी स्कोरर मुझे बताएंगे कि किस किस की क्या क्या प्राइज मनी लगी हुई है। वो प्राइज मनी हम ज़रूर पहुंचाने की कोशिश करेंगे खिलाड़ियों तक। मैन ऑफ द मैच वाघबिल का वो वाघ जिसने आज इस मैच में दहाड़ा नहीं है। गेंदबाज